नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील दुसरा पाठ मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याची माहिती घेणार आहोत. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्य म्हणजे काय? आपण मागील इयत्तामध्ये याबाबत बरीच माहिती घेतलेली आहे. निसर्गामध्ये आढळणारी, मुक्त स्वरूपात स्वतंत्र अस्तित्व असणारी असा जो घटक आहे, निसर्गात आढळणारा व स्वतंत्र अस्तित्व असणारा असा जो घटक आहे त्याला मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याची बरीच माहिती तुम्ही घेतलेली आहे. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. एकाच मूलद्रव्याचे अणू एक समान असतात, परंतु दोन वेगवेगळे अणू एकत्र आले की रेणू तयार होतो, हेही आपल्याला माहीत आहे. आता असे मूलद्रव्य किती आहेत? निसर्गात मिळालेली मूलद्रव्य जेव्हा पृथ्वीच्या निर्मितीबरोबर फक्त 30 मूलद्रव्य माहीत होती, जी पृथ्वीबरोबर निर्माण झाली, जसं ऑक्सिजन, हायड्रोजन, सोनं, लोखंड, चांदी. मग जसं जसं काळाच्या ओघात शोध लागत गेले तसे अनेक मूलद्रव्य मिळत गेली. काही शास्त्रज्ञांनी तयार केली. एकूण 118 मूलद्रव्य आज मितीला ज्ञात आहेत. मग ह्या मूलद्रव्यांविषयी जर आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल, अधिक अभ्यास करायचा असेल तर त्यांचंही वर्गीकरण करणं आवश्यक आहे. मग ह्या मूलद्रव्यांचे प्रथम 3 गट केले गेले त्यांच्या गुणधर्मांवरून. त्यांना वर्धनीयता आहे, तन्यता आहे, उष्णता विद्युतचे सुवाहक आहेत असे ते धातू, आणि ज्यांच्यामध्ये हे गुणधर्म नाहीत ते अधातू. उदाहरणार्थ कोळसा, नंतर आपल्या हवेतील ऑक्सिजन, सल्फर, हे जे आहेत ते कसे आहेत? ठिसूळ आहे. कार्बन, कोळसा तुम्हाला ठिसूळ आहे, त्यापासून तार काढता येत नाही, चकाकी नाही. त्यामुळे धातूचे गुणधर्म नसलेले ते अधातू. जे वायू आहेत, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन जो आहे हवेमध्ये, ते सगळे अधातू आहेत. तर यांच्याबरोबर अजून एका गटाचा शोध लागला की ज्यांच्यामध्ये धातू व अधातू दोघांचे गुणधर्म दिसून येतात. तर अशांना धातू सदृश, मेटलॉइड्स असं म्हटलं गेलं. उदाहरणार्थ बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम यांना मेटलॉइड्स म्हणतात. अशा प्रकारे 3 गट प्रथम पाडले गेले. परंतु जसं जसं मूलद्रव्यांविषयी अधिक माहिती मिळू लागली तर वैज्ञानिक अजून आपल्याला वर्गीकरण करता येईल का याबाबत अभ्यास करू लागले. आणि ह्या अभ्यासाच्या शोधामध्ये की ह्या अभ्यासामध्ये त्यांना वेगवेगळे वर्गीकरणाचे प्रकार सुचले, ते त्यांनी मांडले. आपण ते आता पाहणार आहोत. पहिला वर्गीकरण डोबेरायनस यांनी 1817 मध्ये दिलं. हे काय वर्गीकरण केलं त्याने? डोबेरायनसची त्रिके, डोबेरायनस ट्रायड्स या जर्मन वैज्ञानिकाने काय केलं? मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि अणुवस्तुमान म्हणजे तुम्हाला कळलं असेल मुलांनो, वजन. आपण थोडक्यात म्हणजे वजन, अणूचं वस्तुमान. तुम्ही मूलद्रव्यांची माहिती आपण घेतलेली आहोत. अणूची माहिती, अणूच्या केंद्रकात प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात व त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. याबद्दल आपण अधिक अभ्यास मागील इयत्तामध्ये केला आहे. तर अणुवस्तुमान म्हणजे काय? अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज, याला अणुवस्तुमान म्हणतात. ॲटॉमिक मास ऑफ द ॲटम कॅपिटल ए ने दर्शवलं जातं.
तर डोबेरायनर याने काय केलं, मूलद्रव्याचं गुणधर्म आणि वस्तुमान यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. ठराविक मूलद्रव्य, त्यांचे गुणधर्म आणि वस्तुमान यांचा संबंध जोडताना त्याने 3 मूलद्रव्यांचे गट केले, म्हणून त्यांना म्हटलं त्रिके. डोबेरायनर ट्रायड्स. या ठिकाणी बघा तुम्हाला काही 3 मूलद्रव्यांचे गट दिसत आहेत, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. एक सोडियम, लिथियम, पोटॅशियम. दुसरा आहे स्ट्रॉन्शियम, कॅल्शियम, बेरियम, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन आणि सेलेनियम, सल्फर, टेलिनियम. अशी ही काही ट्रायड्स आहेत 4. जसं पायथागोरसचे आपण त्रिकूट म्हणतो ना गणितामध्ये, त्यामुळे डोबेरायनरची त्रिके. तर ह्या त्रिकांमध्ये त्यांनी काय गुणधर्म अभ्यासला की ह्या त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अशा रीतीने केली. पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसेल 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अशा रीतीने केली. कशी? मूलद्रव्यांच्या वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की जे मधलं मूलद्रव्य, या ठिकाणी मधलं मूलद्रव्य जे वरचं आहे ते मधलं मूलद्रव्य जे आहे त्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे शब्द पाहिजे बाळांनो, अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या वस्तुमानांच्या सरासरी इतके असते. हे त्यांनी पडताळून पाहिलं. आणि त्यावेळेला ज्ञात असलेली जेवढी मूलद्रव्ये होती त्यांनी काही मूलद्रव्यांचे असे गट करण्याचा प्रयत्न केला. जेवढी मूलद्रव्ये होती त्यातील काही मूलद्रव्यांचा गट करण्याचा प्रयत्न केला. तर पाहूया आपण उदाहरणच या ठिकाणी. बघा आता जे गट होता त्यातला एक गट इथे घेतलेला आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दिसत आहे तुम्हाला. तर ह्या लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांची वस्तुमान इथे लिहिलेली आहेत बघा. ॲटॉमिक मास 7 आहे लिथियमचं, सोडियमचं आहे 23 आणि पोटॅशियमचं आहे 39. तर काय म्हटलं त्याने, मधल्या मूलद्रव्यांना चढत्या क्रमाने लावले असता मधल्या मूलद्रव्याचे वस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या वस्तुमानांच्या सरासरी इतके असते. मग आपण 7 आणि 39 सरासरी काढूया. पहा या ठिकाणी काढली आहे सरासरी, तुम्हाला माहीत आहे. त्यांच्या वस्तुमानांची बेरीज करायची भागिले 2. बेरीज किती येते बघा, 39, 9 आणि 7 16, 6चा 1, 3 आणि 1 4, 46. आपण या ठिकाणी लिहूया. या ठिकाणी आपण लिहूया त्यांची बेरीज येणार आहे 46. ठीक आहे. आणि त्या 46ला तुम्ही 2ने भागा. 2ने भागल्यावर काय होणार बघा, उत्तर तुमचं 23 दुने 46 येणार आहे. बरोबर की नाही. आता हे जे 23चं सरासरी आपल्याला आलेली आहे ती ह्या मधल्या मूलद्रव्याच्या वस्तुमानाबरोबर आहे. म्हणजे हा झाला ह्या 3 मूलद्रव्यांचा गट डोबेरायनरच्या नियमाप्रमाणे, म्हणून त्याला डोबेरायनरचे एक त्रिक. दुसरं एक त्रिक बघा खाली दाखवलेलं आहे बघा. क्लोरीनचं वस्तुमान 35.5, ब्रोमीनचं 80 आणि आयोडीनचं 127. मग पहिल्याचं आणि तिसऱ्याची आपण सरासरी काढूया. ती 81.25 आलेली आहे. ती जवळपास ब्रोमीनच्या वस्तुमानाबरोबर आहे बघा 80. मग तुम्हाला मगाशी शब्द अंदाजे एक्झॅक्ट येणार नाही. तर मी ह्या तिघांचं एक त्रिक तयार झालं. तसंच तिसरं त्रिक आहे बघा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. त्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं 40 आहे आणि बेरियमचं 137 आहे. त्यांची बेरीज करा आणि सरासरी काढा 88.5, जी मधल्या मूलद्रव्याच्या वस्तुमानाच्या जवळपास आहे. आणि त्यामुळे त्यांनी मग त्रिकांचा नियम दिला. असा नियम आहे हा डोबेरायनरचा त्रिकाचा नियम आपल्याला परीक्षेला लिहिण्यास सांगतात. आणि तो नियम आणि त्याबरोबर एक उदाहरण द्यायचं. पहिलं उदाहरण फार सोपं उदाहरण आहे. तुम्ही मूलद्रव्यांची वस्तुमानं लिहायची, सरासरी काढायची, सरासरीत बरोबर मधल्या मूलद्रव्याच्या वस्तुमानावर एवढी येते हे तुम्ही दाखवू शकता. तर नियम असा आहे, एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. हा डोबेरायनरचा त्रिकाचा नियम आहे. पण काय झालं, तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे त्या काळी ज्ञात असलेल्या सर्वच मूलद्रव्यांचे 3चे गट होऊ शकले नाहीत. कारण फक्त 3चा गट होणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही, तर त्यांचे गुणधर्मसुद्धा जुळले पाहिजेत. ही तिन्ही मूलद्रव्ये अल्कली मेटल्स आहेत.
कारण अल्कली म्हणजे यांच्यापासून काय तयार होतात, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आम्लारी तयार होतात. लिथियमसुद्धा म्हणजे त्यांचा गुणधर्मसुद्धा समान पाहिजेत. फक्त सरासरी येणं अपेक्षित नाही, तर गुणधर्मामध्ये सुद्धा साधर्म्य असलं पाहिजे. हा डोबेरायनर यांचा हेतू होता. त्यामुळे त्या काळी ज्ञात असलेली सर्वच मूलद्रव्य डोबेरायनरच्या त्रिकामध्ये बसू शकली नाही. ही या ठिकाणी एक त्रुटी होती. आणि त्यामुळे हे बघा, या ठिकाणी गट आहेत. सर्वच मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्रिकामध्ये होऊ शकले नाही. ते काही तीन चार गट तुम्हाला दिलेले आहेत. पहिला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आणि सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियम. तर मग ह्या त्रुटीमुळे अजून मग इतर शास्त्रज्ञांनी काय प्रयत्न केले पाहूया आपण पुढे. न्यूलँड्स यांनी त्यांच्या वतीने प्रयत्न केला. त्याला म्हणतात न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. अष्टकाचा नियम काय आहे? संगीतातील अष्टक तुम्हाला माहीत असेल. संगीत आपण शिकतो कोणते, गिटार वाजवायला, हार्मोनियम वाजवायला, तर प्रथम तुम्हाला हे शिकवतात सा रे ग म प द नी सा, बरोबर ना. यामध्ये तुम्हाला दिसत असेल सा पहिला आणि आठवा सा समान असतो, बरोबर. सा रे ग म प ध नी सा, म्हणजेच पहिलं अक्षर आणि आठवं अक्षर समान आहे. ह्या तत्वाचा उपयोग यांनी केला. म्हणून संगीतातील अष्टकाप्रमाणे त्यांनी न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. काय नियम आहे हा? तर त्यांनी मूलद्रव्यांची इथे सुद्धा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. म्हणजे हायड्रोजन पहिला, हायड्रोजन नंतर लिथियम चढत्या क्रमाने वस्तुमान आहे बघा. त्यापेक्षा जास्त वस्तुमान बेरिलियम, त्यापेक्षा जास्त बोरॉन, त्यापेक्षा जास्त कार्बन, त्यापेक्षा जास्त नायट्रोजन, त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आणि त्यापेक्षा जास्त फ्लोरीन. आणि जेव्हा गुणधर्म पाहत गेले तेव्हा गुणधर्म इथे बदलत जाऊन जेव्हा आठव्या मूलद्रव्याकडे आले तेव्हा त्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याशी जुळत असल्याचं दिसून आलं. पुन्हा इथे सा नंतर रे येणार. या ठिकाणी रे येणार. याचा अर्थ काय होणार आहे? याचे गुणधर्म कोणाप्रमाणे असणार आहेत? वरच्या लिथियमप्रमाणे समान. किंवा ह्या सोडियमचे गुणधर्म त्याच्या खाली कोण आहे त्याच्याप्रमाणे असणार आहेत, बरोबर ना. कारण ते एकाच लाईनमध्ये येतात. रे 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 हे संगीतातील अष्टकातील अक्षर येणार आहे. मग अशा प्रकारे त्यांनी गट केले. 8 मूलद्रव्य अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली असता त्यांना काय आढळलं पाहूया आपण. त्यांना जे आढळलं तो म्हणजे न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम आहे. असा की मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना असे आढळले की संगीतातील अष्टकाप्रमाणे प्रत्येक 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा दिसून आला. म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म या ठिकाणी समजा आता इथे आपण पुन्हा तीच लाईन आहे. हे 8वे मूलद्रव्य आहे, त्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे प्रत्येक 8व्या म्हणजे जे कुठलं 8वं असेल तिथून पहिलं. उदाहरणार्थ सोडियम 8वं असेल तिथून पहिलं असणार लिथियम. किंवा तुम्ही ॲल्युमिनियम 8वं घेतलं तिथून पहिलं असणार त्याच्यावरचा बोरॉन. तुम्ही क्रोमियम घेतलं 8वं त्याच्यावर पहिलं असणार आहे ॲल्युमिनियम. प्रत्येक म्हणून अशा लाईनमध्ये बरोबर एका लाईनमध्ये फक्त 7 ते बरोबर एकाखाली एक जी मूलद्रव्ये आलेली आहेत त्यांचे गुणधर्म समान यावे असं त्यांना अपेक्षित होतं या गुणधर्मानुसार. आणि ह्या गुणधर्माला म्हणतात ह्या नियमाला म्हणतात न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हायड्रोजन, लिथियम यांचे गुणधर्म बदलत जातील, पण बोरॉनच्या खाली ॲल्युमिनियम आलात तुम्ही तर गुणधर्म तुम्हाला समान आढळते. नायट्रोजन, फॉस्फरस, त्यानंतर हे जे अधातू आहेत ऑक्सिजन, सल्फर हे पण अधातू आहेत. आणि बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे धातू आहेत. सोडियम, पोटॅशियम, लिथियम धातू आहेत. बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा गट डोबेरायनरच्या त्रिकामध्ये सुद्धा होता. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत. हे वायू या ठिकाणी आले. परंतु इथे सुद्धा काही त्रुटी आढळून आला. काय त्रुटी आढळून आल्या? हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू झाला. कॅल्शियम कुठपर्यंत लागू झाला? हे बघा इथे कॅल्शियम आहे ना, तिथपर्यंत नियम अगदी त्यांनी ज्याप्रमाणे त्यांना अपेक्षित होतं त्याप्रमाणे लागू झाला. परंतु त्यापुढे मात्र काय झालं? त्या ठिकाणी ज्ञात असलेली सर्व मूलद्रव्य त्यांना ॲडजस्ट करता नाही आले.
म्हणजे काय की त्याने काय केलं, सर्व मूलद्रव्य तक्त्यात सामावून घेण्यासाठी काही ठिकाणी 2-2 मूलद्रव्य बसवली. म्हणजे या ठिकाणी बघा कोबाल्ट आणि निकेल त्याने 2 मूलद्रव्य एका गटामध्ये बसवली, बरोबर ना. त्यानंतर सेरिलियम आणि लॅन्थनम, सेरेनियम आणि लॅन्थनम ही मूलद्रव्य जी आहेत ते भिन्न गुणधर्माची असून त्याने अष्टकातील एकाच गटात त्यांनी बसवली. सेरिलियम आणि लॅन्थनम यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, परंतु त्यांनी एकाच गटात, कारण त्यांचा एकाच गटात असणं म्हणजे गुणधर्म समान पाहिजे ना. पण सेरेनियम आणि लॅन्थनम यांचे गुणधर्म भिन्न आहेत, पण त्यांनी एकाच गटात त्यांना बसवलं. त्याचप्रमाणे कोबाल्ट आणि निकेल यांना त्याने कुठे बसवलं, क्लोरीन, ब्रोमीन वगैरे ह्या गटात बसवलं ना. परंतु कोबाल्ट आणि निकेल यांचे जे गुणधर्म आहेत ते धातू गुणधर्म आहेत, कारण इथे जर हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि खाली ब्रोमीन हे वायू असतील, निकेल, कोबाल्ट हे वायू नाही आहेत. म्हणजे गुणधर्मामध्ये आपल्याला फरक आढळत आहे. तसेच इथे चित्र असल्यामुळे मी तुम्हाला इथे त्रुटी समजावून सांगत आहे. तसेच एफई म्हणजे तुम्हाला माहिती आहे आयन, लोखंड धातू आहे आणि त्याला कुठे ठेवलं आहे बघा, ऑक्सिजन, सल्फर, की तो ज्या गुणधर्मामध्ये बसत नाही अशा ठिकाणी ठेवले. ऑक्सिजन वायू आहे, सल्फरसुद्धा अधातू आहे, पण Fe हा धातू आहे, प्युअर लोखंड तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि त्या लोखंडाला त्यांनी कुठे नेऊन बसवलं, नी या गटामध्ये बसवलेलं आहे, की जो पहिला सा या गटामध्ये पाहिजे होतं. सा म्हणजे काय, जो आहे ना आपण सा किंवा रे म्हणू, ज्या ठिकाणी धातू आहेत त्या ठिकाणी पाहिजे होतं, परंतु तो नी ह्या गटामध्ये नेऊन बसवलेला आहे. अशा प्रकारे नवीन समाविष्ट जी मूलद्रव्ये आहेत पाहूया आपण. हेच आता त्रुटी, आता ज्या मी सांगितल्या त्या सर्व त्रुटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. कोबाल्ट, निकेल यांच्याशी साधर्म्य असणारा Fe नी ह्या गटामध्ये त्याला ठेवले, की नीमध्ये जे वायू आहेत. तसेच नव्याने शोध लावलेले जे मूलद्रव्य आहेत त्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडिसच्या अष्टकात नव्हती, आणि नंतर जी काही शोध लावलेली मूलद्रव्ये आहेत त्यांनाही त्यांच्या नियमामध्ये बसवता आले नाही. ह्या काही त्रुटी आढळल्यामुळे ह्या सारणीचा जास्त सखोल अभ्यास केला गेला नाही. मग नंतर कोणी, तर वन अँड द मोस्ट मेंडेलीव्हची आवर्त सारणी, मेंडेलीव्हज पिरियड, दिमित्री मेंडेलीव्ह ह्या रशियन वैज्ञानिकाने ह्यांनी इसवी सन 1869 ते 72 ह्या काळात एक आधुनिक आवर्त सारणी म्हणजे त्यांच्यापरीने आवर्त सारणी तयार केली, आणि ती सारणीसुद्धा सर्वश्रुत सारणी होती. मेंडेलीव्हची आवर्त सारणी, मेंडेलीव्हज पिरियडिक टेबल. आणि ह्या आवर्त सारणीमध्ये सर्वात महत्त्वाची पायरी जी आहे ती म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरणसाठी त्याने वस्तुमानाचा वापर केला, आणि 63 मूलद्रव्यांना त्यांनी त्यांच्या सारणीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्माप्रमाणे त्यांनी त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये स्थान दिलं. म्हणजे समान रासायनिक भौतिक गुणधर्म असणारे एकत्र आणि वेगळे रासायनिक भौतिक गुणधर्म असणारे एकत्र, अशा प्रकारे त्यांनी सारणी तयार केली. त्या सारणीचा नियम काय बघा, त्यांनी सांगितलं की मूलद्रव्यांचे जे अणुवस्तुमान जे आहे त्यावरूनच त्यांचं रासायनिक भौतिक गुणधर्म अभ्यासता येतात, आणि तेच त्यांचं आवर्ती फल आहे. हा आहे मेंडेलीव्हचा आवर्ती सारणीचा नियम, की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानावरून ठरतात, आणि म्हणून त्यांनी जी सारणी तयार केली त्या सारणीमध्ये त्याने मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाचाच विचार केला, आणि ही अशा प्रकारे सारणी तयार केली. या सारणीमध्ये जवळजवळ 63 मूलद्रव्यांचा त्यांनी समावेश केला. पाहूया आता तुम्हाला सारणी या ठिकाणी दिसते बघा. या सारणीमध्ये मेंडेलीव्हच्या सारणीमध्ये तुम्हाला मूलद्रव्य दिसत आहेत. काही ठिकाणी रेड पॉईंट केले, काही ठिकाणी येलो, काही ठिकाणी ब्ल्यू, जे गुणधर्मानुसार वर्गीकरण केलेले आहेत, आणि काही ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पिंकमध्ये मूलद्रव्यांचे गट केलेले आहेत. पाहूया आपण नंतर काय ते. आता ह्या सारणीमध्ये उभे स्तंभ आहेत आणि आडव्या ओळी आहेत. हे बघा, हे उभे स्तंभांच्या वरती 1, 2 लिहिलेलं आहे ना, असे उभे स्तंभ 8 आहेत. 8वा जो आहे तो मोठा आहे उभा स्तंभ. तर या उभ्या स्तंभांना गण म्हणतात. काय म्हणतात? उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. सारणीमध्ये उभ्या स्तंभांना आपण बघा कॉलम आणि रोज म्हणतो ना, कॉलम म्हणजे उभे, आडव्यांना काय म्हणतो? रोज म्हणतो आपण. तर इथे उभ्या स्तंभांना गण म्हटलेले आहेत. हे 8 गण आहेत आवर्त सारणीमध्ये. मोजा बघा, 8 आकडे आहेत वरती. आणि ह्या ज्या आडव्या ओळी आहेत, आडव्या ओळी म्हणजे ही लिथियमची रांग, लिथियम, बेरिलियम, ही सोडियमची रांग, आडवी रांग,
ह्यांना म्हणतात, काय म्हणतात, आवर्त असे म्हणतात. या ठिकाणी चित्रात तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 10 आवर्त आहेत. तुमच्या पुस्तकात 12 दाखवलेले आहेत, 2 जे आहेत एक्स्ट्रा जे नंतर शोध लागलेल्या मूलद्रव्यांचे ॲड केलेले आहेत. तसे हे गण आणि आवर्त असे ह्या सारणीमध्ये आहेत. तुम्ही जर निरीक्षण केलं तुम्हाला दिसेल प्रत्येकाच्या मूलद्रव्याच्या खाली अणुवस्तुमान लिहिलेलं आहे बघा. हायड्रोजन जे आहे, हायड्रोजनच्या वस्तुमानाखाली तुम्हाला इथे दिसेल हायड्रोजन 1.01 हे अणुवस्तुमान आहे हायड्रोजनचं, आणि वस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच आहे ही पण सारणी. लिथियमचं 6.94 आहे, बेरिलियम 9.01 आहे, बोरॉनचं 10.08 असं चढत्या क्रमाने त्यांची वस्तुमानाची मांडणी केलेली आहे. फ्लोरीनचं 19 आहे, तर फ्लोरीन नंतर खालचे एक रांग संपली, एक आवर्तन संपलं की खालच्या आवर्तनाला आहे. सोडियम 23, मॅग्नेशियम 24.3 असं करत करत हे आवर्त संपलं की तुम्ही खालच्या आवर्तनाकडे या. तर हे आवर्तन पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं पोटॅशियमचं आहे, आणि हे कॉपरचं आवर्त 5वं घ्यायचं आहे. 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं अशी 10 आवर्तनं यामध्ये तुम्हाला दिसत आहे. तर ह्या सारणीचे गुण काय आहेत ते आपण पाहणार आहोत. गुण म्हणजे काय काय आपण फायदे झाले. विज्ञान तुम्हाला माहिती आहे प्रगतिशील आहे. विज्ञान काही ना काही शोध घेण्याचा प्रयत्न करत असतं, आणि जुने निष्कर्ष बाजूला ठेवून नवीन निष्कर्ष काढले जातात, आणि ते जे वैशिष्ट्य जे आहेत या सारणीमध्ये ते आपण या ठिकाणी काय सारणीची वैशिष्ट्य आहेत ते पाहूया आपण. पहिलं वैशिष्ट्य असं आहे, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत प्रत्येक मूलद्रव्याला स्थान देता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांची वस्तुमानं चेक करून पाहिली की चढत्या क्रमाने म्हटल्यानंतर कमी वस्तुमानाच्या पुढे जास्त वस्तुमानाचं मूलद्रव्य पाहिजे, हो ना. मग या ठिकाणी बेरिलियमचं वस्तुमान प्रथम 14.09 असं अभ्यासलं जायचं बेरिलियमचं, पण त्याचा अभ्यास करून त्याने 9.01 असल्याचं सिद्ध केलं, आणि त्याला बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं मी स्लाईड दाखवणारच आहे. इथे 3 मूलद्रव्य पिंकमध्ये दिसत आहे तुम्हाला, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. ह्या मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता. ज्यावेळेला मेंडेलिफने सारणी तयार केली तेव्हा ह्या 3 मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता, परंतु त्याने अशी 3 मूलद्रव्य सांगितली होती. पहिली मूलद्रव्य जी आहेत मेंडेलिफने सारणी तयार करतात, उदाहरणार्थ बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन, ही जी 3 आहेत वरती, बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, की ह्या 3 मूलद्रव्य भविष्य सांगतात ना, त्याप्रमाणे त्यांनी भविष्यवाणी सांगितली होती ह्या 3 मूलद्रव्यांची, की बोरॉन, ॲल्युमिनियम अँड सिलिकॉन यांच्यासारखी साधर्म्य असणारी 3 मूलद्रव्य पुढे तयार होतील, भाकीत केलं होतं त्याने. आणि त्या मूलद्रव्यांना त्याने नावं दिली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. त्यांचे गुणधर्मांचाही अभ्यास केला होता, आणि नंतर ह्या मूलद्रव्यांची त्या ती जे त्यांनी जी भाकीत केलेल्या मूलद्रव्यांची वस्तुमानही त्यांनी सांगितली होती. आणि खरंच नंतर त्या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्यांची वस्तुमानं मेंडेलिफ यांनी सांगितल्याप्रमाणेच होती, गुणधर्मही तसेच होते, फक्त त्यांना नावं बदलली गेली. स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम. इका बोरॉन म्हणजे स्कँडियम, इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम, आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. पाहूया आपण उदाहरणं पुढे. हे बघा, तुम्हाला मी सांगितलेले गुणधर्म, बेरिलियमचं वस्तुमान चेंज करण्यात आलं, त्यानंतर ही शोध लागलेली 3 मूलद्रव्य पहा, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. इका बोरॉन म्हणजे स्कँडियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम, आणि त्यांच्या भाकिताशी जुळणारेच ह्या 3 नवीन मूलद्रव्यांचे गुणधर्म होते. या ठिकाणी पुन्हा तोच तक्ता आहे बघा. इका बोरॉनचं होतं, त्याने मूलद्रव्याचं दिलं 44 होतं, आणि डिस्कवर्ड झालेलं स्कँडियम 1879ला ते स्कँडियम होतं. इका ॲल्युमिनियम 68 वस्तुमान होतं, 1875ला शोध लागला गॅलियमचा, आणि इका सिलिकॉन 72 वस्तुमान, 1880ला शोध लागला जर्मेनियमचा. अजून एक आपण हा तक्ता पाहणार, प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम अँड इका ॲल्युमिनियम. हा एक आपण इका ॲल्युमिनियम हे मेंडेलिफने सांगितलेलं आणि नंतर शोध लागलेलं गॅलियम, यांचं साधर्म्य किती आहे बघा. मेंडेलिफनं प्रेडिक्ट केलं होतं, भाकीत सांगितलं होतं ते इका ॲल्युमिनियमबद्दल. ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, ॲल्युमिनियम सारखंच. त्याचं मास त्याने 68 सांगितलं होतं, डेन्सिटी सांगितली होती 6 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर, सॉफ्ट ग्रे कलर असेल आणि लो मेल्टिंग पॉईंट. सिमिलर गुणधर्म गॅलियमचे मिळाले.
ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम. काय काय सेम मिळालं बघा. वस्तुमान 69.7 मिळालं जे जवळपास आहे. त्यानंतर 55.9 ग्रॅम पर क्युबिक सेंट डेन्सिटी मिळाले. सॉफ्ट ग्रे मेटल आहे गॅलियमसुद्धा. ॲल्युमिनियम पण ग्रे कलर आहे आणि मेल्टिंग पॉईंटसुद्धा त्याचा कमी आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं भाकीत जे होतं ते भाकीत खरं ठरलं. अजून एक गुणधर्म, मेंडेलिफ यांनी काय केलं होतं, जी सारणी 63 मूलद्रव्यांची केली होती त्यानंतर काही राजवायू, तुम्हाला माहिती आहे इनर्ट गॅसेस, की जे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. बघा ही ते तुम्हाला 0 लिहिलेली जी लाईन दिसत आहे ते कोणत्याही रासायनिक भाग घेत नाही अशी जी मूलद्रव्ये आहेत त्यांचा नंतर शोध लागला. त्यामुळे मग त्या मूलद्रव्यांना काय करणार, कुठे बसवणार, तर त्यांना वेगळंच मूळ सारणीला धक्का न लावता शून्यगण. का शून्यगण दिलं, कारण ते कोणत्याही रासायनिक भाग घेत नाहीत म्हणून त्यांना शून्यगण स्थान देऊन 1 ते 8ला कोणताही धक्का न लावता राजवायू शून्यगणात त्यांनी नेऊन बसवले. तर हे या सारणीची वैशिष्ट्य आहेत मेंडेलिफच्या आवर्त सारणीचे. तरी पण काही ठिकाणी सारणीमध्ये त्रुटी दिसून येतात. पहिलीच त्रुटी ह्या चित्रामध्ये आपण पाहूया कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीत. बघा ते तुम्हाला ते मी राऊंड करत आहे त्या ठिकाणी पहा. काय कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीमध्ये आता सारणी कशी आहे, चढत्या क्रमाने आहे वस्तुमानाच्या. मग बघा कोबाल्टचं वस्तुमान किती आहे, 58.9 आहे आणि निकेलचं 58.7 आहे. म्हणजे कमी वस्तुमानाचं मूलद्रव्य जास्तच्या आधी पाहिजे ते नंतर गेलेलं आहे. ही एक त्रुटी. दुसरी, काही काळाने तुम्हाला आयसोटोप्सचा शोध लागला माहीत असेल. आयसोटोप्स तुम्ही शब्द ऐकला असेल. समस्थानिके म्हणजे एकाच मूलद्रव्याची 3 रूपं. जसं क्लोरीनचे 2 आयसोटोप्स आहेत, ऑक्सिजनचे आहेत, हायड्रोजनचे 3 आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम असे. मग एकच हायड्रोजन वस्तुमान त्याचे वेगवेगळे असणार. मग त्यांना कुठे ठेवणार, त्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, वस्तुमान भिन्न असतात. मग त्यांना जागा कशा प्रकारे द्यायची हे मोठं आव्हान उभं राहिलं मेंडेलिफ यांच्या सारणीमध्ये. आणि नंतर मग जड वस्तुमानं. जड वस्तुमानं म्हणजे काय, जी हेवी, ज्यांची वस्तुमानं जास्त आहेत अशा मूलद्रव्यांना स्थान देणं शक्य झालं नाही. कारण त्यांच्यामध्ये आपण इथेच बघूया आता ह्या सारणीमध्ये 2-2 मूलद्रव्यांच्यामध्ये आता इथे हे जे 2 मूलद्रव्य आहेत रेडियम आणि ऑस्मियम. आता ह्यांचं वस्तुमान किती आहेत बघा, 180 आणि 194. मग याच्यामध्ये 14चा गॅप आहे. मग याच्यामध्ये काही मूलद्रव्य नंतर शोध लागू शकतात. जड मूलद्रव्य म्हणजे ज्यांची वस्तुमानं जास्त आहेत. मग त्यांना कुठे स्थान देणार, 180 आणि 194 वस्तुमानाच्या मध्ये जर एखाद्या मूलद्रव्य शोध लागला तर त्याला त्यांनी स्थान ठेवलेलं नाही. मग इथे पण बघा ॲक्टिनाइड आणि थोरियम ह्या दोघांचं वस्तुमान बघा 227 आणि 232 म्हणजे 5चा गॅप आहे. मग ह्या 5चा गॅप वस्तुमानामध्ये आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या मूलद्रव्याचा जर शोध लागला तर त्याला स्थान त्याने ठेवलेलं नाही. कळलं, म्हणजे वाढच्या वस्तुमानाप्रमाणे नियमित दर नाही आहे, म्हणजे नियमित वाढ नाही आहे की 2-2ची वाढ किंवा 31 33, 33 नंतर कितीने वाढले, 4ने वाढले, त्यानंतर परत 2ने वाढले. म्हणजे वाढीचा दर नियमित नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या दरम्यान किती मूलद्रव्यांना शोध लागेल हे आपण सांगू शकत नाही आणि त्या मेंडेलिफच्या आवाज सारणीनुसार शक्य नव्हते. आता अजून एक त्रुटी त्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनचे स्थान बघा पहिल्या गटामध्ये दिलं, बरोबर ना. हायड्रोजनला मेंडेलिफच्या सारणीमध्ये पहिल्या गटात स्थान दिले, ज्याखाली लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. आता लिथियम, सोडियम, पोटॅशियम जे आहेत ज्यांच्यावर हायड्रोजनला स्थान दिले ते अल्कधातू आहेत, धातू आहेत. आणि हायड्रोजन तर वायू आहे, एक पहिली गोष्ट. त्यानंतर हायड्रोजन हा हॅलोजनशी साधर्म्य दाखवतो. कशा रूपाने, वायू असण्याच्या गुणधर्माने. लक्षात आलं का. आणि हायड्रोजन यांच्याशी जर साधर्म्य दाखवतं तर तो हॅलोजन बरोबर असला पाहिजे वायू असण्याच्या गुणधर्माने. आणि तो जर सोडियम आणि पोटॅशियम जसे हॅलोजन्स बरोबर संयुग स्थापन करतात, तयार करतात, तसं हायड्रोजनसुद्धा हॅलोजन बरोबर काय करतो, संयुग स्थापन करतो, तयार करतो. मग त्याला अल्कधातूमध्ये जागा द्यायची. तो सोडियम आणि क्लोरीन आणि ब्रोमीन यांच्याबरोबर संयोग तयार करतो म्हणून त्याला अल्कधातू म्हणायचा की हॅलोजन्स म्हणायचा हे सुद्धा मेंडेलिफच्या सारणीनुसार ठरवता आलेलं नाही. ह्या काही त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी भरून काढण्यासाठी नंतर अजूनही सारणी
तयार करण्यात आली ते आपण नंतर पाहणार आहोत. तर या भागात आपण काय शिकलो? डोबेरायनरचा नियम शिकलो, न्यूलँडसचा अष्टकाचा नियम शिकलो, मेंडेलीफची आवर्त सारणी शिकलो व ते नियम शिकलो आपण, त्याचा काय नियम आहे तो, आणि मेंडेलीफच्या सारणीच्या काही गुण व त्रुटी पाहिलेल्या आहेत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.